हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। मी प्राची। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जावो। आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरारी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर इथे मी लेपन बनवत आहे। या लेपनामध्ये मी हळद घेतलेली आहे आणि थोडंसं माझ्याकडे अष्टगंध होतं ते घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर चंदन पावडर असेल ना ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, गुलाबजल घालू शकता। आणि मी साध्या पाण्यामध्येच हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये तुम्ही गोमूत्र सुद्धा ॲड करू शकता। आणि हे मी आता उंबरट्यावर लेपन करत आहे आणि त्यानंतर मी ते रांगोळी काढणार आहे। तर आज पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा, आणि आजचा दिवाळीचा शेवटचा दिवस आहे। म्हणजे वसुबारसपासून जी दिवाळी चालू होती ना ती त्रिपुरारी पौर्णिमेला संपती। त्यात मग तुळशीची लग्न पण आली, तर आज तुळशीचे लग्न पण लावली जातात, कारण त्याचा पण आज शेवटचा दिवस आहे तुळशीची लग्न लावण्याचा। तर ह्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पण ना वाती जाळून ही पौर्णिमा साजरी केली जाते। आता मी काय ते नाही केलं, कारण कधी केलं नव्हतं, त्यामुळे कसं असतं आपण जे करतो ना तेच करावं। पण आहे विचार करावा पुढच्या वर्षी। आता ह्या वर्षी राहून गेलं तर करावं, पुढच्या वर्षी करणार आहे मी, बघू केलं तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच नक्की। तर इथे मी रांगोळी पण दारात काढून घेतली। तुम्ही पौर्णिमेला, अमावस्येला किंवा जे काही सण असतात, चतुर्थी वगैरे किंवा बाकीचे जे काही सण असतात, त्या दिवशी ना दारात उंबऱ्यावर नक्की हळदीचं लेपन करावं। आणि आठवड्यातून 2 वेळा म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार सुद्धा हळदीचं लेपन करावं। छान रांगोळी तर रोजच काढावी उंबरट्यात। तर इथे रांगोळी माझी पूर्ण झालेली आहे। आता दिवे लावून मी उंबरट्याची पूजा करून घेणार आहे। तर आज उपवास पण होता आणि शुक्रवार पण होता, तर दोन्ही गोष्टी होत्या, म्हणून मग मी हळदीचं लेपन करून घेतलं। छान असं लेपन केलं। त्यानंतर उंबरट्याची आता मी पूजा करणार आहे, आरती वगैरे करून घेणार आहे। आणि हळदीचं लेपन करून उंबरटा छान असा सजवला ना की खूप छान वाटतं, पॉझिटिव्हिटी वाटते। दारात आल्यानंतर ह्या गोष्टी जर पाहिल्या ना तर प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं। म्हणजे आतमध्ये काय आहे आणि काय नाही हे दारातच उभं राहून कळतं। आणि असं म्हणतात की उंबरट्यात लक्ष्मी वास करत असते। तर लक्ष्मी दारात जर अशी व्यवस्थित रांगोळी वगैरे लेपन वगैरे केलेलं असेल ना तर लक्ष्मी आत येते, घरात प्रवेश करते। आणि जर उंबरटात कचरा असेल, चपला वगैरे ठेवलेले असेल तर आपल्या घरात लक्ष्मी कशी वास करेल। म्हणून उंबरटा नेहमी स्वच्छ असावा, रोज धुतलेला असावा आणि रांगोळी वगैरे काढलेली असावी। आता दिवे काही इथे राहत नव्हतं, कारण खूप वारं आहे। आता हिवाळा चालू झाला ना, कारखाना चालू झाला की आमच्या इकडे वारं प्रचंड असतं। तर दिवे जेवढा वेळ आहेत ना तेवढा वेळ मी ठेवले। त्यानंतर काय दिवे राहतच नव्हते, तरी बरेच वेळा लावायचा प्रयत्न केला पण नाही राहिले, म्हणून मी पटपट पूजा करून घेतली, फुलं वगैरे वाहून घेतली। तर तुम्ही पाहू शकता मगाचा उंबरटा आणि आताचा उंबरटा किती छान दिसतो, मस्त दिसतोय का नाही, असं असतं। म्हणून कुठलीही गोष्ट केली असं म्हणतात, मी म्हणजे ऐकलंय की हात फिरे ना तिथे लक्ष्मी ही फिरतच असते। कुठल्याही गोष्टीला तुम्ही हात लावला ना आणि ती स्वच्छ झाली ना की ती खूपच छान दिसते, मस्त दिसते। तर हे बघा, अशा पद्धतीने मी उंबरट्याचं लेपन करून आता जी पूजा होती ती मी करून घेतली। फुलं होती माझ्याकडे बरीचशी, राजवी सकाळी जाऊन फुलं घेऊन आले होते आईंबरोबर जाऊन, तर ती मी फुलं वाहिली सगळी, उंबरट्यावर छान सजवली आणि मी आरती करून घेतली। तर दिवा राहतच नव्हता अजिबातच। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।